आता टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या बघूयात। बीडच्या कारागृहात कराड गँगची दहशत पुन्हा एकदा चर्चेत। सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि इतर गुन्ह्यातील आरोपी शंकर शेपकडनं एका कैद्याला मारहाण, कैद्याकडनं जेलमध्ये घडलेला प्रकार, दादासाहेब खिंडकर यांना सांगतानाची कथित ऑडिओ क्लिप समोर। कराड गँगच्या व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणावरनं मनोज जरांगे आक्रमक, गोळ्या घालायचं लांब राहिलं, मला फक्त बघून जा, उद्रेक कशाला म्हणतात, रक्त सांडणं कशाला म्हणतात हेही समजेल, जरांगेंची प्रतिक्रिया। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी विशेष न्यायालयात आरोप निश्चित करण्यास स्थगिती द्यावी, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची मुंबई हायकोर्टात धाव। न्यायमूर्ती अश्विन भोबे यांची ईडीला नोटीस बजावत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश। पुढची सुनावणी 18 जूनला होणार। नागपूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। नगरसेवकांसोबत कार्यकर्ते, मित्र आणि नातेवाईक सभागृहात पोहोचल्यामुळे गोंधळ। महापौर नीता ठाकरेंकडून संताप व्यक्त। राज्यात पुढचे 3 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज। विदर्भातील काही जिल्हे वगळता बहुतांश भागात वादळी पावसाचा इशारा। कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यात 25 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता। येत्या काही दिवसात कोकणात उन्हाचा तडाखा वाढणार, हवामान विभागाचा अंदाज। राज्यात सध्या पश्चिमी वादळाची स्थिती, त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची स्थिती। राज्यात उष्माघाताचे 39 रुग्ण आढळले। अकोला जिल्ह्यात सर्वाधिक 11 रुग्णांचा समावेश, तर 4 जणांचा संशयित मृत्यू। नंदुरबारमध्ये 6, रत्नागिरीत 5, गडचिरोली, जालना, रायगड, सातारा आणि पालघरमध्ये प्रत्येकी 2 रुग्णांचा समावेश। महिला आणि बालविकास विभागाच्या स्पेशल फोर्सची राज्यव्यापी धडक मोहीम। अक्षय तृतीयेच्या दिवशी राज्यातील तब्बल 32 बालविवाह रोखले। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। उत्तराखंडमधील बद्रीनाथ धामचे दरवाजे आज उघडण्यात आले। सकाळी 6:15 बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले। यावेळी बद्रीनाथ मंदिराचा परिसर फुलांनी सजवला होता। उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी या सोहळ्याला उपस्थित होते।